सदस्यीचं समितीचा टाइम बॉन्ड काय आहे, तुम्ही अंमलबजावणी कधी सुरू करायला होता, देण्याची प्रक्रिया हैदराबादच्या गॅजेटियरच्या नोंदीच्या नुसार कशा स्वरूपाचा आता द्यायला सुरुवात करणार, ते कधी करणार आहे याविषयी आता तुमच्या समक्ष ती चर्चा झालेली, त्याच्यामुळे नसती झाली तर सांगावं लागलं असतं. मला माहिती आहे आणि माझ्या गरिबांना माहिती आहे आम्ही कसं घेतोय, कसं करतोय, कसं झुंजतोय, किती आत्मा आम्ही गोरगरिबांच्या लेकरासाठी. ते सरसकट म्हणू द्या नका म्हणू देऊ मुख्यमंत्री, मराठवाडा सगळा आरक्षणात जाणार, पश्चिम महाराष्ट्र सगळा आरक्षणात जाणार. त्याचा अर्थ काय होतो माझ्या गरीबाला समजतंय, बाकी तर काय म्हणायचं म्हणून. बरं, तुम्ही एवढ्या सकारात्मकतेने घेताय, मात्र मग विरोध का केला जातो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि बराटा नेते तुमचे विरोध का जातात? ते नाही बाबा, कारण काय? त्यांनाच माहित, तुम्हाला नाही माहित म्हणून म्हणतो, जे त्यालाच माहित. आमचा उद्देश एकच आहे, आमचा गरिबांचा. गरिबाचा पोरगा लढाई लढतोय गरीब लोकांसाठी आणि ती आम्ही जिंकीत आली. काही न गरज नसते आरक्षणाची, ज्याला गरज आहे तो तळमळीनं तरफडतो, पाण्याच्या बाहेर मासा टाकल्यासारखा. त्याला त्या वेदना असतात गरीबाच्या, पोरा बाळांच्या, शिक्षणाच्या, नोकरीच्या, आईबापाच्या, कष्टाच्या. त्या वेदना घेऊन आम्ही चालतो. बाकीच्या मी घेणं देत नाही, गिनीत बी नाही. मी माझं 22 वर्षापासून आणि आत्ताच्या 2 वर्षापासून मी या समाजासाठी झटून काम करतो, झोकून देऊन काम करतो, इमानदारीनं करतो, हटत नाही, आडदोड सोडत नाही. आणि मी हे समाजाला माझ्या सिद्ध करून दिलंय, असं तसं नाहीये, सिद्ध करून दिलं. 58 लाख नोंदीच्या माध्यमातून 3 करोड मराठी आरक्षणात घातले. पण एकदा जर हैदराबादचं गॅजेटियर आता घेतलं आणि जे आर झाला, याच्यापेक्षा काय आनंद पाहिजे राव. जे आर झाला आणि त्यात काय थोड्या त्रुटी आहेत, लगेच सुधारित मागितलं. ते हाके बारामतीला आजपासून आरक्षण मोर्चा म्हणजे ओबीसी सुरुवात होती बारामतीतून हाकेंच्या नेतृत्वाखाली. याच्यातून आणखीन एक आहे, तुमचा पुढे प्रश्न येणारच आहे त्याचा, पण मी पुन्हा सांगतो की याच्यानंच मराठ्यांनी ओळखायचं, मराठा आरक्षणात गेलं. हे प्रमाण कसं काय असू शकतं तुम्हाला सांगा ना. माझं असं याबद्दल विचारलं होतं, बघा त्याला झाले आता 17 महिने. आपण दोघंच होतो लिंबा झाडाखाली बसले, आपले मधू तात्या गेले बैलगाडीत करून, इंटरव्ह्यू तुम्ही आले. त्या टायमाला म्हणले होते मी तुम्ही असं म्हणले होते आता शिकतो हे 250लाच चिटकले, 250 तुम्हाला एक दिवस दिसत. त्यावेळेस पुन्हा तुम्ही मला म्हणले होते काय लिहि खरं झालं. तुम्ही थोडं थांबा ना, सगळं माझ्या पोटातून उकरून घेतलं काय होतं गोड, मला लय उकरून घेत नाही. पण दुसरीकडे ते दुसरं ओबीसीची जे आंदोलन सुरू होतं नागपूरमध्ये, त्यांच्या मागण्या मान्य झाल्या आणि या GR मध्ये काही नसल्याचं त्यांना क्लिअर कळालं, त्यामुळे त्यांनी पण माघार घेतली. चांगलं आलं ना. सरकारचं भुजबळांचं पण आता सुरू आहे. भुजबळ म्हणतायत आरक्षणाबाबत सरकारकडनं दिशाभूल होतीये आणि त्यांनी स्वतःच्या सरकारवर आरोप केला आहे आणि मराठ्यांची ही थेट ओबीसी आरक्षणात घुसखोरी आहे. याला घुसखोरी नाही म्हणता ना, याला अधिकृतपणा म्हणता येईल. पूर्वी सुसूत्रता नव्हती, आता ती आणली. ज्या मराठ्यांवरती ओबीसीत असून सुद्धा अन्याय झाला त्याला आता सरकारनं घालायचं काम सुरुवात केलं. मग साहेब असतील, शिंदे साहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील, की यांनी मराठा समाज अधिकृतपणानं आरक्षणात घालायला सुरुवात केली. त्यामुळे त्याचा बोलण्याचा रूप वेगळा आहे या लेवलाचा. पण त्याला पक्का माहिती आहे काय ते, बाकीचे बांगडविल्ले हिंदे तेथूनकडे बी त्याला माहिती आहे पक्क मराठे. कारण मी एकदा बघा लेट केली होती, मुंबई जायची त्यावेळेस सांगितलं होतं की त्याला पक्का माहित होतं की हे आरक्षण घेणारच आहे. मला आता बळीचा बकरा केलाय मंत्रीपद देऊ, अशी मी गुप्त माहिती तुम्हाला त्यांच्या गोटातली मला सांगितली होती, ती मी मीडियासमोर त्याच वेळेस सांगितली होती. कारण आमचा हक्क आहे ते आम्ही मिळवणार आहेत आणि त्याला कळतंय मराठी सरसकटच आरक्षणात गेले.